पवारांनी शिंदेंच्या कार्यक्रमाला जायला नको होतं. राज्याच्या शत्रूंना शरद पवारांनी पुरस्कार देणं अशोभनीय. संजय राऊतांचा शरद पवारांवर हल्लाबोल. एकनाथ शिंदेंच्या कार्याची इतिहास दखल घेईल तर काही लोकांमुळे ठाण्याचं राजकारण चांगल्या पद्धतीनं झालं. त्यात शिंदे मोठे वाटेकरी. पवारांकडून उपमुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक. धनंजय मुंडेंचा राजीनामा न घेण्यावरून शिवसेनेचे नेते नाराज. तर मुंडेंचा राजीनामा घेण्याची जबाबदारी कोणाची? शिवसेना नेत्यांचा सवाल. न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती. आता दिल्लीच्या फेऱ्या वाढणार असल्याचे एकनाथ शिंदेंचे संकेत. तर गेल्या आठवड्यातील दिल्ली दौऱ्यामध्ये भाजपचे वरिष्ठ नेत्यांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण. भेटीचं कारण मात्र गुलदस्त्या. उद्धव ठाकरेंचा माजी आमदार वैभव नाईकांना फोन. एसीबी चौकशी प्रकरणी केली विचारपूस. रणवीर अलाहाबादियाच्या विधानामुळे इंडिया गॉट लॅटिनमधील आणखी 40 जण अडचणीत. 6 एपिसोडमधील सर्व कलाकारांवर गुन्हा दाखल. तर एपिसोडही डिलीट करणार. सामूहिक कॉपी आढळल्यास आता थेट होणार केंद्राची मान्यता रद्द. शिक्षक कर्मचाऱ्यांनाही केले जाणार सेवेतून बडतर्फ. मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश. गडचिरोली भामरागडमध्ये चकमकी दरम्यान जखमी पोलीस महेश नागुलवार यांना उपचारादरम्यान वीरमरण. मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक. तर कुटुंबियांना 2 कोटींचं अर्थसहाय्य. सोनं लवकरच 1 लाखाचा टप्पा गाठण्याची शक्यता. काल दिवसभरात 1400 रुपयांची वाढ. दर पोहोचला 89,500 रुपयांवर. महाकुंभ मेळ्यामध्ये माघी पौर्णिमेनिमित्त 5वं पवित्र स्नान. शाही स्नानाची पर्वणी साधण्यासाठी कोट्यावधी भाविकांची प्रयागराजमध्ये गर्दी. लाखो भाविकांचं पवित्र स्नान संपन्न.